लोणावळा साईडला एक आम्ही ट्रेक फिक्स केला की ह्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला. आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलं, टेंट वगैरे उचलला, गेलो वरती ना एक छोटासा प्लॅटू होता. आम्ही टेंटमध्ये आलो, गप्पा वगैरे मारल्या, मी एका साईडला झोपलो. आम्ही जसंच झोपलो, यू वोंट बिलीव्ह, एक घाणेरडी एंटिटी त्यांनी दोन्ही हाताने मला असं पकडलंय इकडे काकेत आणि तो मला बाहेर ओढतोय आणि लिटरली माझी बॉडी थोडीशी लिफ्ट झालेली. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मला एक अजून एक गोष्ट तुला विचार, तुझं एक अजून एक एक्सपिरियन्स होतं कुठेतरी एका हिस्टॉरिक प्लेसचं. 20-21च्या दरम्यान ना मी एक सेकंड हँड कार घेतलेली. तर कार घेतल्यानंतर मी आणि माझे मित्र फुल फ्री बर्ड होतो. म्हणजे त्या कारला इतकं एक्सप्लोइट केलंय आम्ही भटकायचं नुसतं. की मला ड्राईव्ह करता येत नाही. जेव्हा गाडी घेतली ना तेव्हा माझ्या मित्रांनी आणली ती गाडी. 2 दिवसात ती गाडी शिकलो. तिसऱ्या दिवशी आम्ही होतो शिर्डीला. बापरे. तिसऱ्या दिवशी शिर्डीला होतो. तर असं आमचं अशी आमची गँग आहे की मी तुला जसं मगाशी सांगितलं की मी तुला बोललो चल, निघालास. नाही बोलणार ते सगळे. तर असंच झालेलं की सगळे बोर झालेले 2 जण की आता करायचं काय. मी बोललो चलो भाई ट्रेकिंग करते. तर माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये टेंट, जेवणासाठी टोप आणि असे छोट्या मोठ्या गोष्टी असायच्याच, म्हणजे कॅम्पिंग वगैरेच्या. तर आम्ही ट्रेकिंगसाठी तयार झालो आणि आम्ही लोणावळा साईडला एक आम्ही ट्रेक फिक्स केला की ह्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला. तर ह्या डोंगरावर जायचं आम्ही फिक्स केलं आणि आम्ही मोस्टली रात्रीचंच निघायचो. तर ड्राईव्ह करायला मी एकटाच, कारण की का बाकी कोणाला ड्रायव्हिंग यायची नाही. तर आम्ही तिथपर्यंत ड्राईव्ह केलं. ग्राउंड जवळ पोचलो, म्हणजे अगदीच पायथ्याशी डोंगराच्या. आता रात्रीचं वरती जायचं नाही, कारण की का मी आधी पण खूप ट्रेकिंग केली. तर असं असतं की जस्ट फॉर युअर सेफ्टी की आपण रात्रीचं अवॉइड करतो ट्रेकिंग. आणि कारण की का माझ्याबरोबर ते दोघं होती, ती नवीनच, म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नव्हता म्हणून आम्ही बोललो की सकाळी जाऊया. तर आम्ही गाडी लावली, गाडीची लाईट लावली आणि एक प्लेन जागा शोधली. तिकडे टेंट वगैरे ऑलमोस्ट सेटअप झालेला. टेंट वगैरे 4 मेन टेंट होता, तो काढून सेट केला. तो सेट करत असताना ना एक ग्रुप आला 10-12 मुलांचा, आणि ते लोक पण ट्रेकिंग करत होते, पण ते लोक रस्ता भटकलेले. तर त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा ट्रेकिंगला जायचा रस्ता आहे कुठे. मी बोललो तुम्ही जाताय तो बरोबर रस्ता आहे, पण आता जाऊ नका, कारण की का तिकडे म्हणजे साप वगैरे येतात असं. तर त्यांनी काय ऐकलं ना आणि ते निघाले. तर माझे मित्र बोलले की ते लोक गेलेत म्हणजे थोड्या मिनिटांनी, कारण की का डोंगरावरती लाईट दिसायला लागली, ते लोक चालता येते. तर ह्यांना पण वाटलं की यार आपण पण जाऊ शकतो, आपण काय इकडे थांबू. मग सकाळ झाल्या आपण अर्ध्यावर, म्हणजे रात्री चढू, थोड्या वेळ मध्येच थांबू, सकाळी झाल्यावर टॉपवर जाऊ. टॉपवर गेल्यानंतर मग आपण असं घरी लवकर जाऊ. तर त्यांना बघून ह्यांना पण जोश आला. आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलं, टेंट वगैरे उचलला, गेलो वरती. तर वरती ना एक छोटासा प्लॅटू होता. त्या प्लॅटूवर आम्ही आमची सेम तयारी सुरू केली. टेंट वगैरे लावायला सुरुवात केली. टेंट वगैरे लावत असताना ना मी टेंट लावला आणि हे सगळे जे बाकीची 2 मुलं होती ना, ती एखादा कोण लाकडी आणायला गेलेला किंवा काय आणायला गेलेला, आणि हे मला माहीत नाही. मी टेंट सेट करतोय. टेंट सेट करत असताना आतमध्ये लाईट लावत असताना मला ऑल ऑफ अ सडन, कारण की का मी मित्र आहे, 1 सेकंडचा पण जर सायलेन्स असला तर माझी सगळ्यात हवा उडते. तो सायलेन्स झाला अचानक आणि मी बघतो माझ्या आजूबाजूला कोण नाही. मी टेंटमधून बाहेर आलो. बाहेर आल्यावर आवाज देतो तर हे 2 गायब. इकडे तिकडे गेलो तेव्हा कळलं की ते लोक लाकडी वगैरे गोळा करतायत आणि मी आलो. सो आमचं बोलणं वगैरे झालं की भाई जे काय होतं ते, आणि मला जायचं होतं लघवीला. तर असं होतं की मला जायचं होतं लघवीला आणि मला भीती वाटत होती, आणि मी असं कुठेही नाही असं मी तुला मगाशी बोललो की प्रत्येक जागाची एक गरिमा असते. आपल्याला माहित नाही की तिकडे कोण आहे, कारण की गाववाले कुठेही पूजतात. बरोबर. असं की दगड लावला कुठे आणि तिकडेही दगडाला आपण पूजतो. बरोबर. मला माहिती होतं, हे त्यांना माहित नव्हतं, आणि मी त्यांना सांगतोय नका करू त्यांना मी. हो, तर तो बोलला की यार कुछ नहीं होता यार, चल तू क्या हर बार डरता है, कुछ नहीं होता चल. तो मैं बोलो देख भाई, अगर कुछ हुआ तो दैट इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी. मैं तेरे को पहले ही वार्न कर रहा हूँ, देख लेना रात को कुछ ना कुछ होगा जरूर. बरोबर.
मी गेलो, लघवी केली. आम्ही टेंटमध्ये आलो, गप्पा वगैरे मारल्या. नॉर्मली काय आहे ना, मी कधीही कुठेही ट्रिपवर गेलो किंवा फॅमिली बरोबर किंवा फ्रेंड्स बरोबर किंवा घरीही असलो तर मी साईडला कधीच नाही झोपत. मी मध्येच झोपणार किंवा माझ्या एका बाजूला कोणतरी पाहिजे, मी मध्ये असणार. त्या दिवशी मला काय झालेलं काय माहिती, आणि हे मित्रांना माहिती आहे, चांगलंच माहिती आहे. बोलता बोलता मी बोललो, तेरा भाई आज साइड में सोएगा. 4 मैन टेंट होता, आम्ही 3 होतो, तर क्वाइट स्पेशियस. तेरा भाई आज साइड में सोएगा. बोला तेरे को क्या हुआ, आज सोएगा बिंदास. ते लोक बोलले ठीक आहे, अच्छा आहे. झोप. मी एका साईडला झोपलो आणि टाइम वॉज लाईक सेम 3-3:30च्या दरम्यानच होता तो टायमिंग. आम्ही जसंच झोपलो, यू वोंट बिलीव्ह की एक घाणेरडी एंटिटी एकदम, म्हणजे मला खूपच तो चेहरा इतका भयानक, त्यांनी दोन्ही हाताने मला असं पकडलंय इकडे काकेत आणि तो मला बाहेर ओढतोय. मी ओरडतोय, म्हणजे हात बीत हलवून ओरडतोय. आवाज, आपण झोपेत कसं आपला आवाज येत नाही, माझे मित्र उठले, घाबरले. मी त्यांचा आवाज पण ऐकतोय की हा मला उठवतोय, अरे बंटी क्या हुआ तेरे को, क्या हुआ. आणि तो मला खेचतोय बाहेर. हा मला उठवतोय जो माझ्या बाजूला आहे, अरे बंटी क्या हुआ तेरे को, क्या हुआ. बाजूवाला जो माझा मित्र आहे ना, तो बोलला की अरे हिला क्या रे, उसको मार. तो जेवढ्यात त्यांनी मला एक कानाखाली मारली, तो जो मला खेचत होता तो गायब, आणि लिटरली माझी बॉडी थोडीशी लिफ्ट झालेली. बापरे. हा, लिफ्ट झालेली. त्यांनी मला मारलं, मी खाली आपटलो ॲज इन लाईक ती फील होती मला आपटल्याची. आणि जसंच मी डोळे उघडले ना, मी हसायला लागलो. ते शॉक झाले की भाई हस क्यों रहा है. हे मी हसत ह्यासाठी होतो की एवढं सगळं असूनही माझा माइंड इतका सेन्समध्ये होता की मला लक्षात होतं की मैं तेरे को बताया था कि ये होगा करके, तुम लोगों ने सुना नहीं. फायनली ते लोक, म्हणजे मी मध्ये आलो आणि साईडला आला आणि मग झोपला. ह्या आधी ह्यांना मी माझ्या मित्रांना भरपूर स्टोऱ्या सांगितल्यात, पण ते लोक विश्वास नव्हते ठेवायचे. पण त्या दिवशी त्या मुलांनी विश्वास ठेवलाय. त्याच्यानंतर आम्ही जेवढे पण ट्रिप केले ना, तर ते दोघं मला हमेशा प्रोटेक्ट करायची की भाई तू बीच में सो, तू साइड में मत सो.